नारळ बाहेरून कठीण, माणूसही कधी तसाच दिसतो, पण नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय आतलं खरं कसं कळणार? जाणून घ्यायचंय तर ऐका स्वामी काय सांगत आहेत. गावात गणेशोत्सवाची तयारी सुरू होती. मंदिरात सगळे नारळ आणत होते. एका छोट्या मुलाने वडिलांना विचारलं, बाबा, आपण नारळ का फोडतो? वडील हसले आणि म्हणाले, बाळा, नारळ बाहेरून कडक असतो, पण आतून पांढरा, गोड आणि स्वच्छ असतो. तो फोडल्यावरच त्याची खरी ओळख होते. तेवढ्यात मंदिराबाहेर एक माणूस उभा होता. तो सगळ्यांशी कमी बोलायचा, थोडा रागीट वाटायचा. लोक त्याच्यापासून दूरच राहायचे. पण एक दिवस त्याच्याशी कोणी मनापासून बोललं, त्याच्या अडचणी ऐकल्या, त्याला समजून घेतलं आणि सगळ्यांना कळलं तो बाहेरून कठोर होता पण आतून खूप संवेदनशील आणि चांगला होता. नारळ फोडल्याशिवाय त्याचा गोडवा कळत नाही आणि माणूस जोडल्याशिवाय त्याचं मन कळत नाही. आपण अनेकदा लोकांच्या बाह्य रूपावर, त्यांच्या बोलण्यावर निर्णय घेतो, पण थोडं प्रेम, थोडी समजूत आणि थोडं संयम दिलं तर प्रत्येक माणसात एक चांगुलपणा दडलेला असतो. म्हणूनच लोकांना तोडण्यापेक्षा जोडण्याचा प्रयत्न करा, कारण जोडलेली माणसं आयुष्य गोड करतात, अगदी नारळाच्या पाण्यासारखी. श्री स्वामी समर्थ.